नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहणार आहोत. पेढीमध्ये चोरी झालेली असते आणि त्याची चौकशी करण्यासाठी सगळेजण तिथे उभे असतात. आद्विकला तर कळतच नाही काय होत आहे आणि तिथे कलाचा आणि सरोजचा वादही चालू असतो. तितक्यात तिथे पोलिसांची एंट्री होते. रोहिणीने पोलिसांना फोन करून बोलवलेलं असतं की आमच्या इथे चोरी झालेली आहे, तर तुम्ही बघायला या. पोलीस तिथे येतात आणि आबांना विचारतात, तुमच्याकडे चोरी झाली का? आबा तर काहीच बोलत नाही, पण आद्वैक लगेच बोलतो, हो बरोबर, इथेच चोरी झाली आहे आणि तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. आमच्याकडे 2 अंगठ्यांची चोरी झालेली आहे असं आद्वैक सांगू लागतो. आणि लगेच रोहिणी म्हणते, हो मी सगळ्यात पहिले पाहिलं की इथनं 2 अंगठ्या गायब आहे आणि मग मीच फोन केला आणि तुम्हाला इथे बोलवलं. पोलीस विचारू लागतात, नक्की अजून काय काय चोरी झालं आहे, तुम्ही सगळं तपासलं का नाही? मला पूर्ण डिटेल माहिती हवी असंही पोलीस बोलू लागतात. आणि सगळं काही चेक करून घ्या, अजून काही गेले आहे का, इथून कोणी बाहेर पण गेलेलं नसेल ना? तर रोहिणी लगेच सांगते, अजून इथे पाहुण्यांमधून कोणीही बाहेर गेलेलं नाही. पोलीस म्हणतात, पाहुणे इथे काय होतं? ती सांगू लागते, आज आमच्याकडे नवीन कलेक्शनचं लॉन्च होतं आणि त्याच्यासाठी थोडी पूजाही ठेवलेली होती आणि खूप सारे आमचे घरचेच पाहुणे इथे आलेले आहे आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथनं 2 अंगठ्या गायब झाल्या आहे. मग पोलीस म्हणतात, कोणताही पाहुणा अजून इथनं बाहेर गेलेलं नाही ना? मग रोहिणी म्हणते, नाही सर, सगळेजण अजून इथेच आहे. मग पोलीस म्हणतात, ठीक आहे, पुढची आपण प्रोसेस करूया. रोहिणी सांगू लागते, जेव्हा मी पूजेला आले तेव्हा इथे 12 अंगठ्या होतात. नंतर माझ्या लक्षात आलं की इथे 2 अंगठ्या कमी आहे, म्हणून मी नीट बघितलं तर खरंच इथनं 2 अंगठ्या चोरीला गेलेल्या दिसल्या आणि मग मीच तुम्हाला फोन करून बोलवलं. मग पोलीस म्हणतात, तुमच्याकडे CCTV कॅमेरा आहे ना? त्यामध्ये आपण चेक करूया नक्की इथे काय काय घडलं. त्या ठरल्याप्रमाणे लगेच आद्विक म्हणतो, हो आमच्याकडे CCTV फुटेज आहे, चला मी तुम्हाला दाखवतो. आणि लगेच त्यांना ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि तिथे त्याच्या लॅपटॉपवरती तो त्यांना दाखवू लागतो की आमच्याकडे CCTV फुटेजमध्ये काय काय झालं बघा. मग सगळेजण पूजेला उभे आहे, त्यामध्ये सगळं दिसत आहे. सगळ्यांची आरती वगैरे चालू असते. सरोजही नंतर आलेली असते, तीही त्यांच्यासोबत बघायला जाते आणि बारीक लक्ष देऊन त्या व्हिडिओकडे बघत असते. इकडे बाहेर झरती घ्यायचं म्हणून हवालदारांना सांगितलेलं असतं पोलिसांनी. हवालदार झरती घेण्यासाठी सगळ्यांना उभे करतात आणि खरे कुटुंबालाही तिथे उभे राहायला लावतात. तेव्हा कलाला राग येतो. रोहिणी म्हणते, अगं आमचीही होणार आहे जर सापडली नाही तर, तुझ्या आईवडिलांचीच नाही, इथल्या स्टाफची सगळ्यांची होणार आहे. तेव्हा कलाला खूप राग येतो, पण ती रोहिणी कुणाचंही ऐकणारी असते का? मग इकडे सगळ्या स्टाफला एका रांगेत उभे केलेलं असतं आणि त्यांच्या शेजारी खरे कुटुंबालाही उभे करतात. त्या गोष्टीवर कला खूप वाद घालते. मला काही हे पटत नाही, माझ्या आईवडिलांचा इतका मोठा अपमान माझ्याच्याने सहन होत नाही. माझे आईवडील चोरीच्या याच्यातले नाही, ते चोरी करणार नाही आणि त्या रांगेतही ते उभे राहणार नाही झरती देण्यासाठी. पण रोहिणी तिला ठणकावून सांगते, हे बघ, जर चोर सापडला नाही तर आमचीही झरती होणार, आम्हीही तिथे उभे राहणार आहोत. वाटलंच तर पहिली झरती माझीच घ्या, पोलिसांना सांगते रोहिणी. आणि मग लगेच खरे कुटुंब तिथे जाऊन उभं राहतं. इकडे पोलीस सगळ्या स्टाफची झरती घेत असतात आणि सगळेजण आतमध्ये CCTV फुटेजमध्ये काय दिसते का म्हणून बारकाईने पाहत असतात. इथे कलाच्या वडिलांची झरती चालू होती. खिशामध्ये काय आहे सगळीकडे हात लावून पोलीस पाहू लागतात आणि त्यांच्या हातातली अंगठी पाहिल्यानंतर लगेच हवालदार त्यांचा हात पकडतो. ही अंगठी कुठून आली रे असं विचारू लागतो. असं आरेरावीच्या भाषेत बोलल्यानंतर कलाला राग येत असतो, पण ती काही म्हणत नाही. मग तिचे वडील सांगतात, ही अंगठी मला माझ्या सासऱ्यांनी माझ्या लग्नात दिली होती, आता त्याची चिठ्ठी मी कुठून आणू? मग पोलीस म्हणतात, नक्की तुमचीच आहे का? मग रोहिणीला त्याच्याजवळ बोलवतात आणि म्हणतात, ओळखा बरं, ही तुमच्या कलेक्शनमधली अंगठी तर नाही ना? मग पोलिसांना रोहिणी सांगू लागते, सर ही अंगठी तर खूप जुनी ओल्ड स्टाईल आहे, आमच्या नवीन डायमंडच्या अंगठ्या आहे, या असल्या अंगठ्या आमच्याकडे नसतात, मग त्यांचीच असेल असं पोलीस म्हणतात आणि मग सोडून देतात. नंतर वेळ येते ती कलाच्या आईची, तिची झरती सुरू होती आणि मग तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती खुणवत असते, मी नाही देणार, पण पोलीस काय ऐकणार आहे का? ते झरती घेणार म्हणून घेणार. ते झरती घ्यायला सुरुवात करतात. कलाचा संताप होतो, तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती लगेच आबांना बोलवायला आतमध्ये जाते, पण सगळेजण आतमध्ये बारकाईने CCTV फुटेज पाहत असतात. ते तिला थोडा वेळ थांब म्हणतात. आबांचंही लक्ष फक्त त्या CCTV फुटेजमध्ये आहे. तिथे आरती चालू असताना जे जे घडत होतं ते सगळं तिथे दिसत होतं. त्यात दिसते की 2 अंगठ्या खाली पडल्या होत्या, त्या कलाच्या बहिणीने उचलल्यानंतर तिच्यासमोर 3 मुलं येऊन उभे राहतात आणि आता ठरल्याप्रमाणे सगळेजण म्हणतात, ह्या अंगठ्या काजलनेच चोरल्या. सरोज म्हणतात, तुम्ही सगळेजण खोटाडे आहे, आता तर चोरीही झाली असं म्हणून कलाला टोमणे मारू लागतात.
श्रीकांतलाही चांगला डाव मारायचा संधी मिळाली. तोही लगेच म्हणू लागला, यांचं कुटुंब खोटारडं तर आहेच आहे, चोरही आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे ह्या मुलीनेच ती चोरी केली आहे. ही मुलगी चोर आहे. पोलिसांना म्हणतात, खरंच इन्स्पेक्टर तुम्ही ह्या मुलीला पकडाच. आणि कला त्यांच्यासमोर गायावाया करू लागते. माझे आईवडील आणि माझी बहीण, एक वेळ आम्ही उपाशी राहू, कष्ट करू, पण अशी चोरी नाही करणार. मला विश्वास आहे माझ्या बहिणीने चोरी केलेली नाही. पण पोलीस कुणाचं काही ऐकत नाही. आपण बाहेर जाऊन बोलूया. आणि हे अर्ध सत्य आहे, कला असं त्यांना सांगत असते. पण कोणीही तिला जुमानत नाही. सगळेजण तिचं न ऐकताच बाहेर निघून जायला निघतात. बाहेर काजलची आता वेळ आली आहे झर्ती करण्याची. काजल नकार देत असते, मी माझी टोपी काढणार नाही. पण हवालदार म्हणतात, तुला तुझी टोपी काढावीच लागेल आणि दाखवावंच लागेल त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही. मग इन्स्पेक्टरही तिच्यावर रागवतो, तू नाही ठरवायचं तू चोर आहेस की नाही. झर्ती घ्यायची आहे ना, काढ बरं ती. मग ती डोळ्यात पाणी येतं, खूप रडत असते आणि ती टोपी काढून दाखवते. त्यात काहीही सापडत नाही. कला म्हणते, मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते. माझं कुटुंब एवढा अपमान मला सहन होत नाही. आम्ही खरंच गरीब आहोत, पण आमच्यावर असे चोरीचे संस्कार झालेले नाही. एक वेळ उपाशी राहू, कष्ट करू, खाऊ, पण चोरी नाही करणार. असं आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवण दिली आहे. आज व्यक्तीच्याकडे पाहत असतो, थोडा इमोशनलही होतो. खरे कुटुंब मान खाली घालून सगळ्यांसमोर उभे असतात. त्यांच्यावरती एवढा मोठा आरोप आलेला आहे. इकडे खरेबाई ही खूप रडत असते आणि सरोजबाई एकही चान्स सोडत नाही त्यांना बोलण्याचा. हे लोक आहेच खोटाडे. भर मांडवात नवरी बदलू शकतात तर चोरी का नाही करू शकणार, असं म्हणत नाना परीचे आरोप तिच्यावर लावायला सुरुवात करतात. सगळेजण त्यांच्यावरती आरोपच लावत असतात. श्रीकांतही जोरजोरात बोलला होतो, खरंच हे कुटुंब खूप खोटारडं आहे. त्यांनी आमची आधीही फसवणूक केली होती लग्नामध्ये आणि आत्ताही त्यांनीच जर चोरी केली असेल असा माझा ठाम विश्वास आहे, असं श्रीकांतही सांगू लागतो. आणि पोलीस मग म्हणतात, काजलची झर्ती घ्यावी लागेल. काजल म्हणते, मी जर चोरी केलीच नाही तर माझी झर्ती कशी घ्याल. काजल कलाला म्हणते, ताई मी शपथ घेऊन सांगते मी खरंच चोरी केलेली नाही आणि त्या अंगठ्या मी पडल्या होत्या म्हणून उचलून टेबलवर ठेवल्या, त्या मी चोरलेल्या नाही गं. तिच्या आईलाही ती सांगू लागते. तिच्या आई तिला धीर देते, थोडा दम धर, धीर धर, थोडी थांब. लगेच सोहमही म्हणतो, ह्या मुलीला मी खूप दिवसापासून ओळखतो, ती चोरी करणं शक्य नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल, असंही तो बोलू लागतो पोलिसांना. लगेच त्याचे वडील त्याला ओरडतात, सोहम शांत राहा, तू मध्ये मध्ये तुझं नाक खुपसू नको, लहान आहे लहानसारखा राहा, मला चिडायला भाग पाडू नको. तुला काय माहीत रे हे लोक चोर आहे की नाही, तू कसं काय म्हणतोय ती चोरी नाही करू शकत. कलाही लगेच सगळ्यांसमोर म्हणते, खरंच माझी बहीण मी एवढी असतानापासून ओळखते, ती कधीच चोरी करणार नाही. तिचा स्वभाव खूप कडक आहे, तिला चुकीची गोष्ट सहनच होत नाही. आणि सरोज खूप काय पुन्हा उलटून बोलू लागते कलाला. आणि कलाची आई सगळ्यांसमोर हात जोडते, असा आरोप आमच्यावर लावू नका असंही विनंती करू लागते. पण सरोज म्हणते, आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही. आमच्या 2 मुलांचं आयुष्य तुम्ही बरबाद केलं आहे आणि आता चोरीही तुम्ही करूच शकतात, असं नाकावर टिचून सरोज बोलू लागते. आणि खरेबाई त्यांच्यासमोर गायावाया करते, असले आरोप आमच्यावर लावू नका असंही बोलू लागते. रोहिणीही एकही चान्स सोडत नाही. खरंच मला नव्हतं वाटलं ही मुलगी चोरी करेल, पण एकदा तुम्ही तिची झर्ती घ्या, नक्की तिच्या बॅगेत तुम्हाला अंगठ्या सापडतील, असंही ती ठामपणे बोलू लागते. मग पोलीस तिच्यावर विश्वास ठेवतात आणि लगेच तिच्या बॅगची झर्ती घ्यायला हवालदार सुरुवात करतात. एक एक वस्तू बाहेर काढू लागतात. शाळेच्या वस्तूही त्याच्यातनं बाहेर काढते आणि शेवटी तिच्या हातात येतं 2-3 अंगठ्या. त्या अंगठ्या पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. ह्या मुलीच्या बॅगमधनं त्या अंगठ्या म्हणजे हिनेच ती चोरी केली. खरेबाई खूप रडू लागते. कलालाही आता काय बोलावं सुचेना. रोहिणी म्हणते, पाहिलंच, मला पूर्ण डाऊट होता ह्या मुलीवरती. ही मुलगी खूप खराब आहे, ती नक्कीच चोरी करू शकते, मला विश्वास होता, म्हणूनच मी म्हटलं हिची तुम्ही झर्ती घ्या, असंही ती बोलू लागते. मग सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवतात, कारण आता तिच्या बॅगेतनं 2 अंगठ्या निघाल्या आहे जे चोरीला गेल्या होत्या. नयनाला तर इतका राग येतो तिच्या बहिणीचा आणि ती लगेच जाऊन तिच्या बहिणीला जाब विचारते, तिचा हात पकडते, तुला चोरी करायला तुझ्या बहिणीचंच सासर मिळालं, आता तुझ्यामुळे आम्हाला आयुष्यभर टोमणे ऐकावी लागेल, तुझी बहीण चोर, तुझी बहीण चोर, हे काय करून ठेवलंस गं तू, असं म्हणून तिच्यावरती जोरजोरात ती रागावू लागते. कला लगेच म्हणते, ताई तू असं काय बोलतेस, हे अर्ध सत्य आहे. मला विश्वास आहे की काजलने चोरी केलेली नाही आणि ती करणारही नाही. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर असे संस्कारच घातले नाही. पण नयना म्हणते, मग सापडलं कसं हे. आणि श्रीकांतही म्हणतो, चोर तर चोरच ना, सापडणारच नाही मग चोरी केलेली वस्तू. आता काय करणार. आबाही म्हणत असतात पोलिसांना, हे आमचे व्याही आहे
आम्हाला यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आमच्या बहीणकडनं अशी चूक घडणार नाही. नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. आपण याचा पुन्हा एकदा फेर तपासणी करूया. पण सगळेजण इतके रागावलेले असतात की आबांचंही काहीही ऐकत नाही आणि थेट जातात ते पोलीस स्टेशनला. सरोज ही म्हणते, नाही, आता जे काय बोलणं होईल ते पोलीस स्टेशनमध्येच होईल. इथे बोलण्यात काहीच अर्थ नाही. पोलिसांना ती कंप्लेंट लिहून देते की आमच्या 2 अंगठ्या ह्या मुलीने चोरल्या आहे. तिला आरोपी म्हणून हवालदार पोलीस तिला घेऊन जात असतात. खरे बाई सगळ्यांसमोर विनंती करत असतात की माझी मुलगी चोर नाही, प्लीज तिला थांबवा, आमच्याशी इज्जत घालवू नका म्हणून सगळ्यांसमोर हात जोडत असते. पण सरोज काही ऐकायला तयार नसते आणि लक्ष्मी कला म्हणते की माझी बहीण अशी कधी चोरी करणार नाही. मला ठाम विश्वास आहे आणि तिच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. सगळ्यांसमोर ती म्हणते, मी सत्य काय आहे ते सगळ्यांसमोर आणेल, मगच सगळ्यांसमोर मी येऊन उभी राहील. तोपर्यंत मी माझ्या बहिणीच्या पाठी खंबीरपणे उभी राहीन. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या बहिणीने चोरी केलेली नाही. हे अर्ध सत्य आहे. पुढे जे काय होणार ते पाहणं खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका.